जय शिवराय मित्रांनो, आज तारीख आहे 7 ऑगस्ट आणि आत्ताचे पहाटेचे 3 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललोय तिरुपती बालाजी दर्शनला. बघू आपला दर्शन किती वेळात होतोय ते. वेंकटरमण गोविंदा गोविंदा. चला पोरांना चाललंय सगळी. मागा बघा रे, मागा बघा. अण्णाला पुढे बघायला सांग. आता या चेकपोस्टला आलेलो आहेत आम्ही मित्रांनो. गाडीतून उतरलोय आणि बघूया आता किती वेळ लागतोय तो या चेकपोस्टला. पूर्ण सगळी चेकिंग होणार, वरून शर्टापासून खाली चड्डीपर्यंत सगळी चेकिंग होणार. आता कोणी काही लपून मोबाईल नेतोय का काय नेतोय सगळं बघणार. चला रे चला. प्रेम प्रेम तुझा चेहरा दाखवा आता आणि नंतर मग टकली करून आल्यानंतर तुमचा चेहरा दाखवा. हा चला जाऊन या, केस देऊन या. आनंदचा पण लुक बघून घ्या आत्ताचा. आता केस काढणार आहे आनंद पण. चमको टकली चमको आता चामुंडा. ये बघा आनंद का 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 डायरेक्ट लुक चेंज. गारगार वाटते का? 15 तास 20 तास 25 तास 30 तास किती तास लागतील? मला असं वाटतं 25 तास लागतील. असं नको बोलू रे. एवढं कंट्रोल होईल का आपल्याला? भाई इथं माझी बॅटरी लो झाली आताच. माझी पण बघू आपण किती वेळ लागतोय का. बघूया. भावांनो इथं एक्सपेक्टेड दाखवत होतं 30 आवर्स. ए भाई चक्कर आले लाईन बघून. इथूनच सुरुवात. आपण दर्शनाला सुरुवात 30 तास. हा 30 तास नाही लागणार. हा गैरसमज आहे तुमचा. हा तुम्ही डोंगर बघूनच जर घाबरले की डोंगर कसा चढू हा. तर ते शक्य नाही होणार. नाही नाही एखाद्या लिमिट पर्यंत आपण चढू. नाही काय हरकत नाही. अरे पिंट्या भाई तो लेबल तरी काल शर्टचा. काय लावलाय तो. हे बघ काय करतील पोरांना. याचा आहे तो. क्लास का क्लास. अरे मी जाम थकलोय, पाय दुखायला लागले माझे. काय पण तुला सांगू का अजून फक्त आहे ना 30 मिनिटच झालेत आपण चालतोय. इथंच थकलाय. 30 तास 30 तास चालवलं जाईल का आपल्याला एवढा वेळ? आपण एक्झिट घेऊ. मी तर बोलतो हार नाही मानायची. आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू. बघू आता किती जाताना. कशी आहे? कशी आहे? सेम शिवाजी द बॉस. मित्रांनो अर्धा तास झाला चाललो आणि आता अर्धा तास झाला बसलोय. मी तो ही सुरुवात आहे. विशाल पवाले अजून पण माघार घेऊ शकतो काय? हा विशाल पवालीला झोप आले गाईज. विशाल पावली पवाले बघतोय आम्ही तुम्हाला झोप आले ते. विनोद पवालचाच पोरगा आहे तो पण टकलू हे टकले. विशाल पावली काय आहे? क्लायमेट क्वांटिटी आणि क्वालिटी. हा गर्दी कशी आहे? आता 5 तास झाले आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे आहोत. आता अजून पुढचा किती प्रवास आम्हाला करायचा आहे रांगेत दर्शनासाठी त्याची वाट बघूया. वेंकटरमण गोविंदा. वेंकटेश्वर गोविंदा गोविंदा. वेंकटेश्वर गोविंदा गोविंदा. पद्मावती गोविंदा गोविंदा. लक्ष्मीनारायण गोविंदा गोविंदा. चला आता वाजले 8. अजून तरी पण 24 तास वेटिंग दाखवतोय. 24 तास म्हणजे उद्या सकाळचे 8 वाजतील वाटते ना रे आकाश? तुला काय वाटतं किती वाजतील? खूप वेळ लागणार आहे आम्हाला काहीच. पण आपण हार मानणार आहेत का? बसून घ्या. गोविंदा गोविंदा गोविंदा. गोविंदा
रमणा गोविंद. बाई 18 तास बाकी आता फक्त 18. प्रेम रतन धन पायो अजून किती वेळ आहे? 10 18 होते ना. 18 मधली 4 चुकली. हा आता ती 11 आहेत ना. 11 मधली 4 चुकली आणि 7 पुढे गेली. नाही 18 तास बाकी होते ना. हा. मग आता किती बाकी असतील? आता काय तरी पण जातील ना 15-16 तास असतील. बघू चला. कंटाळा आला रे मामा. आजी पिरो अनारकली का अनारकली. टाकल्या बसल्यात या टाकल्या. मला कंटाळा कसा ना आला, पाय दुखायला झालं. काय आहे? कुठं पिंटे बाई काय आहे? मित्रांनो 6 तास झालेत, अजून पण रांगेतच बसलोय. अजून कशात काय सुरुवातच नाही. बॅगा नाही ठेवल्या, मोबाईल नाही ठेवल्या, अजून रांगेतच भटकतोय. किती वेळ झाला. माझ्या मोठ्या मामाने मला सांगितलेला का तुम्ही आपला मुखदर्शन घ्या आणि निघून जा. कारण का मोठ्या मामालाच लागलेलं, विनोद पवालीला लागलेलं 32 तास. तर आपण तर एकदम लो क्वालिटी आहे. विनोद पवाली हाय क्वालिटी आहे, तरी पण 32 तास त्याला लागलेत. तर आपणच बाई विसरूनच जा. मला नाही वाटत आपला काय होईल. पहाटे 3ला निघालेलो रूमवरून. मला तर वाटते उद्या पहाटे 3 वाजता नक्कीच जाऊ घरी. पोराव काय करायचा? आनंद काय करायचा? 100% ऐकलं असतं तर आपण घरी असतो आता. मला तिकडे त्या आपण झोपीमध्ये जाऊचं ना, ते मेलेला हत्ती बित्ती बघा. नको मी नाही. ते जड पडचं झालं. वाघ बघू वाघ झाला. बघू, वाघ तो पांढरा वाघ बघू. त्याला दगडी मारला तर ते वाघाला काय फरक नाही पडत. त्या कशी आहे? अरे शिवाजीचं बॉस मित्रांनो, आता आपला जो प्रवास होता थांबत थांबत लाईनला, तो थोडासा संपलाय आणि आता लंच ब्रेक झालाय. लंच ब्रेकला ही आपली डाळ खिचडी होती. विशाल पवाली, हे डाळ खिचडी कशी आहे? नाथकुला. ते काय कढून कढून खाताय, पण असू दे चालतंय रे. हा असू दे मित्रांनो. हा आहे वेटिंग हॉल. जवळ आता 1 तास होऊन गेलेला आहे आणि आता वाजलेत ते 1 वाजलाय. तर इथे आम्ही थांबलेलो आहे. 1 तास झालाय. ते जेवण मिळालं, त्यानंतर कोणी इथे एक्झिट दाखवायला आलंच नाही, एक्झिटचं लॉक खोलायला आलंच नाही. तेव्हापासून इथे थांबलं. तर बघू किती वेळ लागतोय ते. 3 वाजले पोरांनो. पोरांनो 3 वाजले. कधी सोडणार आहेत? अजून पण याच हॉलमध्ये आहेत आपण. जर तिरुपतीला यायचं असेल तर 3 महिन्याआधीच ऑनलाईन तिकीट काढा आणि तरच या, नाहीतर येऊ नका बाई. चला भाई, चला चला चला, धावत पडत आता आपण सुटलेलो आहेत. मित्रांनो आता वाजलेले आहेत 3:30 आणि मोबाईल सबमिट करतोय. बघू आता कधी आपण दर्शन होतंय, बघू आता. मित्रांनो, तुम्हाला वाटलं असेल की आमचं दर्शन झालं, तर आमचं दर्शन झालेलं नाही आहे. आम्ही सकाळी 3 वाजता घरातून निघालेलो आणि 4 वाजता लाईनला थांबलेलो आणि आता आम्ही 4-4:30ला बाहेर पडलो. मोबाईल आता जस्ट घेतलेत. तुम्हाला वाटलं असेल दर्शन झालं, पण दर्शन झालं नाही. आम्हाला त्यांनी तिकीट दिलं, ते आम्हाला उद्या सकाळी 5 वाजताचं तिकीट आहे. नाही, उद्या सकाळी 9 वाजताचं तिकीट आहे. आता परत आम्हाला उद्या सकाळी 9 वाजता यावं लागणार. तर आता सध्या तरी आम्ही फोटोज काढून घेतो आणि उद्या सकाळी 9 वाजता येऊ. चलो बाय. मित्रांनो, एक तुम्हाला कृपया करून सांगतो की तिकीट काढूनच या, विदाऊट तिकीट येऊच नका. 30 तास लागतात, 30 तास. मित्रांनो, मी आहे आता तिरुपती बालाजीच्या कॉरिडॉरमध्ये. तुम्हाला इकडचं एकदम जे वातावरण झालेलं आहे सुंदर, ते तुम्हाला दाखवतो.
चला मित्रांनो, आता आम्ही चाललो रूमवरती. बाकी व्हिडिओ बघितले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण का एवढं शेवटपर्यंत बघितले तो एक लाईक तो बनताय. आणि तुम्हाला एक सांगतो की तुम्ही विदाऊट तिकीट येऊच नका इथे. भाई 30 तास 32 तास लागतात. आम्ही चुकी केली विदाऊट तिकीट येऊन, पण तुम्ही करू नका. थँक्यू.